गेले 3 दिवसापासून मराठा आंदोलकांचा आंदोलन मुंबईत सुरू झालेला आहे। मात्र त्यांच्या जेवणाची सोय देखील होत नव्हती। मात्र आता स्वतः मराठा आंदोलकांनी आता जेवणाची सोय केलेली आहे। हजारो लोकांचा जेवणाचा सोय इथे करण्यात आलेला आहे। अन्न क्षेत्र उघडण्यात आलेलं आहे आंदोलकांकडून। आपण पाहू शकतात की यामध्ये अन्न क्षेत्र जे उघडण्यात आलं आहे ते मोठमोठ्या टोपं लावण्यात आलेले, जेणेकरून हजारो लोक इथे 24 तास जेवू शकतात अशी सोय इथे करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। इथे जे व्हेज पुलाव आहे ते भाज्याची सोय देखील, आपण बटाटा कांदा असो हे पूर्ण सोय इथे आता आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। माझ्या सोबत बोलण्यासाठी आंदोलकचे काही कार्यकर्ते देखील आहेत। दादा काय सांगाल, आज जे ते पूर्ण अन्न क्षेत्र उघडण्यात आलेलं आहे, सोय कशी पद्धतीने करण्यात आली, काय नियोजन आहे? तुम्ही खरंच आहे। सर्वांना जय शिवराय। आपण जे आमच्या पाठीमागे अन्न क्षेत्र पाहतात याची सुरुवात आज सकाळी 9 वाजता आम्ही केलेली आहे आणि याच्या तयारीसाठी आम्ही काल पहाटेपर्यंत मी तयारीमध्ये होतो आणि 50,000 ते 1,00,000 लोक जेवू शकतील या क्षमतेचं हे अन्न क्षेत्र आहे। इथं आलेला संघर्ष योद्ध्यांचा एक एक मावळा जेवल्याशिवाय परत जाणार नाही आणि मावळ्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडू नये यासाठी अन्न क्षेत्र आम्ही सुरुवात केलेली आहे। एकूण किती लोकांच्या सोय होत आहे आणि कशी पद्धतीने याचं नियोजन तुम्ही करण्यात आलं आणि काय काय त्यांना जेवणामध्ये देण्यात येणार आहे? सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हे अन्न क्षेत्र सुरू राहणार आहे। 50,000 ते 1,00,000 समाज बांधव रोज जेवू शकतील अशी याची क्षमता आहे। दररोजचा मेन्यू वेगळा असणार आहे। भाजी पोळी, झुणका भाकर, पुलाव, डाळ खिचडी अशा प्रकारचा मेन्यू असणार आहे। परंतु 1,00,000 पेक्षा लोक जास्त जेवू शकतील अशी क्षमता असलेले अन्न क्षेत्र आहे आणि सगळ्या समाज बांधवांना मी आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो की आपण या अन्न क्षेत्राचा लाभ घ्यायचा आहे। कोणी उपाशी राहायचं नाही। आपले योद्धा आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी उपोषणाला बसले आहेत। त्यांचे हात बळकट करणं आपलं काम आहे। त्यांच्या पाठीशी उभं आपलं कर्तव्य आहे। लढाई आपल्याला आरक्षण घेऊन जिंकायची आहे। त्यामुळं कोणी उपाशी राहायचं नाही। सर्वांनी या अन्न क्षेत्राचा लाभ घ्यायचा आहे। एकूण किती दिवसाचं इथे नियोजन करण्यात आलेलं आहे? तोपर्यंत सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषण करत राहतील तोपर्यंत हे अन्न क्षेत्र सुरू राहणार आहे। जोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे तोपर्यंत हे अन्न क्षेत्र इथे असंच चालू राहणार आहे। रोजचा हजारो लोकांचा जेवण इथे आंदोलकांसाठी तयार करण्यात येणार आहे असा देखील सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन कविता सह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।